सहाय्यक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा 2016 पेपर क्रमांक 2. वस्तू व सेवा कर विधेयकाबाबत खालील विधाने विचारात घ्या. विधाने अ, ब, क आणि ड बरोबर. अ. ते 122वे घटनादुरुस्ती विधेयक होते. ते 101वे घटनादुरुस्ती अधिनियम 2016 आहे. क. GST विधेयकाला मान्यता देणारे आसाम हे पहिले राज्य होते. ड. GST विधेयकाला मान्यता देणारे राष्ट्रीय लोकशाही आघाडी रहित बिहार हे पहिले राज्य होते. क्वेश्चन नंबर 2. महाराष्ट्राच्या व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन मिशनबाबत खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ, ब आणि क. अ. सदरहू योजना ही खाजगी कंपन्यांच्या सहाय्याने खेड्यांचा सर्वांगीण विकास करण्याबाबत आहे. पहिल्या टप्प्यात 1000 गावे ही मेडिकल मॉडेल व्हिलेज करण्यासाठी निवडण्यात येतील. क. त्यांपैकी 50% गावे ही सहभागी कॉर्पोरेट कंपन्या निवडणार आहेत. क्वेश्चन नंबर 3. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी कोणत्या राज्यात देशातील पहिल्या हरित रेल्वे कॉरिडॉरचे उद्घाटन केले आहे? तमिळनाडू. खालीलपैकी कोणत्या उद्यान प्रकल्पाने 2016चे भारत जैवविविधता पारितोषिक मिळवले आहे? पाक्य व्याघ्र प्रकल्प. 5. जगातील सर्वाधिक उंच व लांब असा काचेचा पूल नुकताच चीनमध्ये प्रेक्षकांसाठी उघडण्यात आला, जो अ. 430 मीटर लांब, क. 300 मीटर जमिनीपासून उंच आणि ड. दररोज जास्तीत जास्त 8000 प्रेक्षकांना तो पार करण्यासाठी परवानगी. हे 3 बरोबर आहेत. क्वेश्चन नंबर 6. खालील विधाने विचारात घ्या. अ, ब आणि ड बरोबर. अ. न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांनी नुकतीच बॉम्बे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली आहे. न्यायमूर्ती चेल्लूर या मुंबई उच्च न्यायालयाच्या दुसऱ्या महिला मुख्य न्यायमूर्ती ठरतील. ड. न्यायमूर्ती चेल्लूर या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती होत्या. खालील 7. खालीलपैकी कोणत्या भारतीयांच्या जन्मशताब्दी स्मरणार्थ संयुक्त राष्ट्राने तिकीट काढले आहे? एम. सुब्बुलक्ष्मी. 8. कोणत्या मिसाईल निर्देशित विध्वंसक युद्धनौकेचे मुंबईमध्ये 17 सप्टेंबर 2016ला जलावरण करण्यात आले? मोर्मुगाओ. क्वेश्चन नंबर 9. ABI म्युच्युअल फंडाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अनुराधा राव. क्वेश्चन नंबर 10. योग्य कथने ओळखा. अ. जनगणना 2011 नुसार महाराष्ट्राची साक्षरता दर 82.91% आहे. जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रामध्ये जनसंख्येची घनता 365 प्रति चौरस किलोमीटर आहे. जनगणना 2011 नुसार केरळमध्ये साक्षरता दर 93.91% आहे. इथनं मॅथचे क्वेश्चन लागले. महाराष्ट्राच्या सह्याद्री भागातील शिखर व जिल्हा यांच्या योग्य जोड्या लावा. 21. अ. मांगीतुंगी नाशिक, तोरणा पुणे, कळसुबाई अहमदनगर, महाबळेश्वर सातारा. क्वेश्चन नंबर 22. खालील माहितीवरून खडक समूहाचे नाव ओळखा. संपूर्ण भंडारा व गोंदिया जिल्हा, नागपूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांचा काही भाग, सातकोली व संसर मालिकेतील अतिप्राचीन रूपांतरित खडक, साधारण कालखंड 400 कोटी वर्षांचा, महाराष्ट्रातील 10 ते 5% क्षेत्र व्यापलेले आहे. 23. महाराष्ट्रात तापी नदीचे खोरे कोणत्या डोंगर रांगा दरम्यान आढळते? सातपुडा आणि सातमाळा अजिंठा रांगा. 24. महाराष्ट्रामध्ये आढळणारी अभयारण्य राष्ट्रीय उद्याने यांचा पूर्वेकडून पश्चिमेकडे असणारा क्रम सांगा. 1. नवेगाव, चिखलदरा, अनेर, देवळगाव, रेवकुरी, फणसाड. 25. येरला नदी खोऱ्यातील खालीलपैकी कोणते जलसिंचन प्रकल्प आहेत? 1. वरुज, मायणी, भाकुचीवाडी. 26. 1851 मध्ये मुंबईत बॉम्बे स्पिनिंग अँड विव्हिंग कंपनी ही पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली? कावसजी दावर.
27 भारताच्या आर्थिक स्थितीसंबंधी केलेल्या मूलगामी चिकित्सेमुळे कोणाला आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते म्हटले जाते? दादाभाई नौरोजी. 28 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 1895 मध्ये कोणता उत्सव सुरू केला? फक्त शिवजयंती. गुजराती भाषेमधून प्रसिद्ध झालेले मुंबईतील पहिले देशी भाषेतील वृत्तपत्र कोणते? मुंबई समाचार. क्वेश्चन नंबर 30 क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सरकारच्या सांगली गटाचे नेतृत्व कोणाकडे होते? वसंतदादा पाटील. 31 भारत सरकार अधिनियम 1935 ची कोणती वैशिष्ट्ये आहेत? अ, ब, क आणि ड. संघराज्य व प्रांतिक स्वायत्तता. क केंद्रातील द्विशासन. ब केंद्रातील द्विशासन. क द्विगृही केंद्रीय कायदेमंडळ. ड केंद्र आणि प्रांत यांच्यात वैधानिक अधिकारांची विभागणी. क्वेश्चन नंबर 32 खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? चौथा उद्दिष्टांचा ठराव हा एका मताने 26 जानेवारी 1947 रोजी मंजूर झाला. 33 भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली? 11. 34 आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि डॅश डॅश यांचे स्वातंत्र्य दिले आहे. पूजा. 35 राज्यघटनेच्या अनुच्छेद 51 मध्ये म्हटले आहे की राज्य हे डॅश डॅश यासाठी प्रयत्नशील राहील. अ, क आणि ड. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेचे संवर्धन करणे. क राष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्ण संबंध राखणे. ड आंतरराष्ट्रीय तंटे लवादाद्वारे मिटवण्यास प्रोत्साहन देणे. 36 मूलभूत हक्कांबाबत खालील जोड्या लावा. कलम आणि हक्क. कलम 14 कायद्यासमोर समानता. कलम 22 जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य रक्षण. कलम 23 मानवी व्यापारास प्रतिबंध. कलम 26 धार्मिक व्यवहाराच्या व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य. 37 भारतीय राज्यघटनेचे कलम क्रमांक 368 खालीलपैकी कोणत्या प्रकारे बदलता येते? तिसरा संसदेच्या प्रत्येक सभागृहाचे 2/3 बहुमत किमान 1/2 घटक राज्यांच्या विधिमंडळाच्या मान्यतेने. 38 भारताच्या महालेखापालांना डॅश डॅश यांच्या इतके वेतन मिळते. भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. 39 भारतीय राज्यघटनेच्या कलम 171 नुसार विधान परिषदेची सदस्य संख्या किती असावी? अ आणि ब बरोबर. विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3 सदस्यांपेक्षा अधिक नसावी. ब 40 पेक्षा कमी नसावी. क्वेश्चन नंबर 40 कोणत्या कलमान्वये भारतात सर्वत्र समान नागरी कायद्याच्या निर्मितीचा प्रयत्न करेल? कलम 44 अन्वये. 41 माहितीचा अधिकार अधिनियमाने पुढील कायद्याचे निरसन केले आहे. माहिती मिळवण्याचे स्वातंत्र्य अधिनियम 2002. 42 राज्य मुख्य माहिती आयुक्तांची आणि राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती राज्यपाल माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कलम डॅश डॅश प्रमाणे करतील. 15(3). 43 माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कोणत्या कलमानुसार न्यायालयांच्या अधिकारतेसह आडकाठी करण्यात आलेली आहे? कलम 18, 19, कलम 20 वरीलपैकी कोणतेही नाही. 44 डॅश डॅश कडून माहिती मिळवण्यासाठी माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाऊ शकत नाही. दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती. 45 माहितीचा अधिकार या व्याख्येत याचा समावेश होत नाही. प्रश्न विचारणे. 46 इन क्लायंट ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? संगणकाचे जाळे. आपल्या देशातील 24/7 चालणारी क्रिटिकल इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन देणारी खालीलपैकी कोणती नोडल एजन्सी आहे? NCIIPC. 48 इंटरनेटवरील संगणकाच्या ओळखीकरिता देण्यात येणाऱ्या विशिष्ट क्रमांकास काय म्हटले जाते? IP ॲड्रेस. 49 मीडिया लॅब एशियाचे खालीलपैकी कोणते टूल अडॅप्टिव्ह लर्निंग सिस्टीममध्ये डिलिव्हरी मॉडेल फॉर कंटेंट म्हणून वापरले जाते? सहायिका आणि शिक्षण. इंटरनेटचा वापर करून सेवा किंवा वस्तू थेट स्वतंत्र ग्राहकास विक्री करण्याच्या वाणिज्य प्रकाराला काय संबोधले जाते? B2C विपणन. 18 वर्षाखालील मुलांना अश्लीलता, खोटेपणा किंवा वैयक्तिक
माहितीचा गैरवापर टाळण्यासाठी IT ॲक्ट 2008मधील डॅश डॅश सेक्शन मदत करतो. 67वी. 52. HTML या संबोधनाचे पूर्ण रूप कोणते? हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. 53. क्लाउड सिस्टीमवर आधारित CDACने बनवलेली व मंथन अवॉर्ड मिळवलेली डॅश डॅश ही हेल्थ मॅनेजमेंट सिस्टीम आहे. मेघ सुश्रुत. 54. तुलनात्मकदृष्ट्या खालीलपैकी कोणती नेटवर्क रचना नेटवर्क उभारणीसाठी अधिक खर्चिक आहे? मेश. नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने बनवलेली लोकांच्या डिस्ट्रिब्युशन सिस्टीमसाठी सर्वसमावेशक असलेली पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टीम डॅश डॅश या नावे ओळखली जाते. EPDS. 56. भारतीय राज्यघटना ही संपूर्णतः संघराज्यही नाही आणि संपूर्णतः एकात्मकही नाही, तर ती या दोघांचे मिश्रण आहे. ते एक वेगळ्या पद्धतीने केंद्रीय अथवा संयुक्त राज्य आहे. संघराज्य पद्धती असूनही राष्ट्राची आवड निवड ही सर्वश्रेष्ठ असली पाहिजे या तत्त्वाची ती जपवणूक करते, असे निरीक्षण कोणी नोंदवले आहे? C.H. अलेक्झांडर. अलेक्झिविक्स. C.H. अलेक्झिविक्स. 57. केंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना आपल्या घटनाकारांनी डॅश डॅशकडून घेतली. 1935चा भारत सरकार कायदा. 58. नीती आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? आन्सर होता ऑप्शन नंबर 4 यांपैकी एकही नाही. आणि वाक्य दिली होती. पहिलं, नियोजन आयोगाच्या काळात असलेले केंद्र ते राज्य असे जे एकतर्फी धोरण होते त्याची जागा आता राज्यांची खरी आणि निरंतर भागीदारी घेईल. दुसरं, नीती आयोग हा विचारकुंभ म्हणून पुढे येईल. तिसरं, नीती आयोग कार्यक्रमांची अंमलबजावणी आणि तंत्रज्ञानाच्या प्रगती आणि उभारणीची क्षमता यावरील नियंत्रण व मूल्यमापनावर लक्ष केंद्रित करेल. 59. खालीलपैकी कोणत्या एका राज्यात द्विगृही विधिमंडळ नाही? केरळ. क्वेश्चन नंबर 60. महाराष्ट्र राज्यातील मागील मुख्यमंत्र्यांचा योग्य क्रम काय आहे? ड. वसंतदादा पाटील. क. शरद पवार. ब. अब्दुल रेहमान अंतुल्ले. बाबासाहेब भोसले. 61. खालीलपैकी कोणते विधाने सत्य आहेत? फक्त राष्ट्रपतीस त्यांच्या पदावरून फक्त संविधानाच्या उल्लंघनाबाबत दूर करता येते. 62. राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? फक्त आणि ब. फक्त युद्ध अथवा परकीय आक्रमण प्रसंगी. ब. फक्त सशस्त्र बंड प्रसंगी. 63. लोकसभेच्या सभापतीबाबत खालील विधाने विचारात घ्या. फक्त विधान ब बरोबर. ब. त्यांच्यावरील पदावरून दूर करण्यासंबंधीचा ठराव जेव्हा विचाराधीन असेल तेव्हा सभापती सभागृहाच्या अध्यक्षस्थानी असू शकत नाही, परंतु त्यांना भाषण करण्याचा आणि कार्यप्रक्रियेत सहभागी होण्याचा अधिकार असतो. 64. खालीलपैकी कोणते उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय या दोन्हींच्या अधिकार क्षेत्राखाली येते? मूलभूत हक्कांच्या संरक्षणासंबंधीचे विवाद. 65. भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक बाबत खालील विधाने विचारात घ्या. खाली दिलेल्या संकेतातून योग्य उत्तर निवडा. फक्त आणि क. तो राष्ट्रपतीकडून नियुक्त केला जातो. क. संसदेच्या दोन्ही सभागृहाचे विशेष बहुमताने ठराव पारित होण्याच्या आधारावर राष्ट्रपतीकडून त्याला पदावरून काढले जाऊ शकते. 66. राज्यपाल संदर्भात खालील जोड्या योग्यपणे जुळवा. कलम 154. राज्याची कार्यकारी सत्ता राज्यपालामध्ये विहित असेल. कलम 155. भारताचे राष्ट्रपतीकडून राज्यपालांची नेमणूक केली असेल. कलम 157. तो वयाचे 35 वर्ष पूर्ण केलेला असावा. कलम 158. राज्यपाल संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा अथवा कोणत्याही राज्याचे विधिमंडळाच्या सभागृहाचा सदस्य असणार नाही. 67. खाली दिलेल्या भारतीय संविधानातील कोणती कलमे पंतप्रधान व राष्ट्रपतीमधील संबंध विस्तृतपणे अधिराज्यित करतात? खाली दिलेल्या संकेतातून योग्य उत्तर निवडा. फक्त क. ड. कलम 75. क. कलम 74. ड. कलम 78.
68 लोकलेखा समितीबाबत खालील विधाने विचारात घ्या. अ, ब, क आणि ड बरोबर. तिची निर्मिती ही भारत सरकार कायदा 1919 मधील तरतुदीनुसार झाली आहे. ब, 1954 पूर्वी ही समिती केवळ लोकसभेद्वारे निवडलेल्या 15 सदस्यांचीच होती. क, सध्या या समितीमध्ये 22 सदस्य आहेत. लोकसभेतून 15 आणि राज्यसभेतून 7. ड, ही विस्तारित समिती लोकसभेची समिती म्हणून सभापतीच्या नियंत्रणाखाली कार्य करते. 69 फक्त वर दिलेल्या विधानांपैकी कोणते योग्य आहे? फक्त क आणि ड. क, दर 2 वर्षांनी राज्यसभेचे 1/3 सदस्य निवृत्त होतात. ड, राज्यसभा एक कायमस्वरूपी सभागृह आहे. भारताच्या संविधानातील दुरुस्तीबाबतचा पुढाकार डॅश डॅश कडून घेतला जाऊ शकतो. वरीलपैकी कोणते विधान योग्य आहेत? फक्त अ आणि ब. अ लोकसभा, ब राज्यसभा. क्वेश्चन नंबर 71 खालील जोड्या योग्यपणे जुळवा. कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी. कलम 356 घटक राज्यातील राष्ट्रपती राजवट. कलम 371 महाराष्ट्र व गुजरात राज्यांच्या संदर्भात विशेष तरतूद. कलम 360 आर्थिक आणीबाणी. क्वेश्चन नंबर 72 खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? क, 1957च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीने पश्चिम महाराष्ट्र प्रचंड यश प्राप्त केले होते. 73 वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ, क आणि ड. अ, 17व्या सणाचा अधिकार राष्ट्रपतीद्वारे वापरला जातो. क, इंग्लंडमध्ये 17व्या सणाच्या तारखेला प्रलंबित असलेले सर्व कामकाज रद्द होते. भारतात 17व्या सणाचा परिणाम केवळ असा होतो की प्रलंबित सूचना आणि ठराव रद्द होतात, मात्र विधेयके अप्रभावित राहतात. 74 विधानसभा सदस्य हा सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरू शकत नाही जर तो सदस्य ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, ज्या राजकीय पक्षातर्फे सभागृहात निवडून आला होता त्या पक्षाने जर त्याला पक्षातून काढून टाकले तर. 75 वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ आणि क. अ, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणुका राष्ट्रपती करतात. क, कलकत्ता उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात उच्च न्यायालय आहे. 76 संचालनालय प्रमुखाशी डॅश डॅश कार्य आहेत. ब, क, ड. ब, मंत्र्यास तांत्रिक बाबतीत सल्ला देणे. क, विभागाचे अंदाजपत्रक तयार करणे. ड, विभागाच्या कार्याची अंमलबजावणीचे निरीक्षण करणे. क्वेश्चन नंबर 77 महाराष्ट्र विधान परिषदेबाबत खालील विधाने विचारात घ्या. क आणि ड बरोबर. क, 30 सदस्य विधानसभा सदस्यांकडून निवडले जातात. ड, 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निवडले जातात. 78 वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ आणि ब. अ, जम्मू काश्मीर राज्याला 370व्या कलमान्वये विशेष दर्जा देण्यात आला होता. जम्मू आणि काश्मीर राज्याची राज्यघटना 26 जानेवारी 1957 पासून अंमलात आली. 79 भारताच्या महाधिवक्ताच्या संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? अ आणि ब. अ, तो राष्ट्रपतीकडून नियुक्त केला जातो. ब, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी जी पात्रता असावी लागते ती पात्रता त्याच्या ठिकाणी असावी. क्वेश्चन नंबर 80 खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ आणि ब दोन्ही. न्यायमूर्ती फजल अली राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते. 1987 मध्ये मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि गोवा ही राज्ये भारतातील संघराज्यातील अनुक्रमे 23, 24 व 25वे राज्य म्हणून अस्तित्वात आली. 81 स्थानिक शासन लोकशाहीचा कणा आहे असे कोणी म्हटले आहे? विल्यम रॉबसन. 82 खालील विधानांपैकी योग्य विधान निवडा.
जनहित याचिका उच्च न्यायालयाने संविधानाच्या कलम 226 नुसार दाखल केली जाऊ शकते. फक्त 83 अशोक मेहता समितीमध्ये सदस्य होते. फक्त ब क प्रकाश सिंह बादल, ब एम.जी. रामचंद्रन, क एस एम एस नमृद्दीपाद. क्वेश्चन नंबर 84. वसंतराव नाईक समिती 1960, बोंगीरवार समिती 1970, पी बी पाटील समिती 1984, व्ही के आर व्ही राव समिती 1985. जिल्हाधिकाऱ्यांच्या विकासाविषयक कार्य आहेत. अ ब क अंधश्रद्धा निर्मूलन, ब सामुदायिक प्रकल्पांमध्ये वृद्धी, क निर्वासितांचे पुनर्वसन. 86 योग्य कथने ओळखा. फक्त अ ब ड उपविभागाचा प्रमुख उपविभागीय अधिकारी असतो. ब उपविभागीय अधिकारी यांना प्रशासकीय व न्यायिक कर्तव्ये असतात. ड उपविभागीय अधिकारी हे शस्त्र परवाना मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस करतात. 87 आधुनिक नागरी स्थानिक स्वशासनाचा विषयी भारतातील पहिला ठराव कायदा कोणता आहे? लॉर्ड मेयोचा ठराव. 88 महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी कटक मंडळे अस्तित्वात आहेत? अ ब क औरंगाबाद, ब नागपूर कामठी, क अहमदनगर. पंचायती राज्यांच्या निर्मितीनंतर विकास कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचे जिल्हा हे केंद्र बनले. परिणामी वरीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहेत? अ ब आणि क. अ जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. ब जिल्हाधिकाऱ्यांना अधिक काळ काम आहे. क जिल्हाधिकाऱ्यांच्या पारंपरिक कामांच्या बरोबर विकास कार्यक्रमांची भर पडल्याने कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. 90 ग्रामीण विकास स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याकरता भारतीय राज्यघटनेने पुढील भागात दुरुस्ती करण्यात आली. 9वा भाग 243 कलम. 91 महानगरपालिकेची निवडणूक जनसत्ता पक्ष व राज्य विकास पक्षाने लढवली. राज्य विकास पक्षाच्या उमेदवाराला जनसत्ता पक्षाच्या निवडून आलेल्या उमेदवारासंबंधी आक्षेप आहेत. तो यासाठी त्यांच्या निवडणुकीस आव्हान देणार आहे. हे आव्हान तो कायद्याद्वारे तरतूद केलेल्या प्राधिकरणाकडे देऊ शकेल. 92 सर्वोच्च न्यायालयाने पुढील कोणत्या खटल्यात नैसर्गिक न्यायाचे तत्त्व अंगीकारले आहे? मनेका गांधी विरुद्ध भारत सरकार. क्वेश्चन नंबर 93 भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने 5 जून 2015 मध्ये सुरू केलेल्या शहरी वनीकरण योजनेमध्ये भारतातील डॅश डॅश शहरांचा समावेश करण्यात आला आहे? 200. 94 एखाद्या महानगरपालिकेमध्ये नगरपालिका प्रशासनासंबंधी विशेष ज्ञान किंवा अनुभव असलेले जास्तीत जास्त किती नगरसेवक नामांकित केले जाऊ शकतात? 5. 95 भारतीय राज्यघटनेच्या 11व्या अनुसूचीमध्ये पंचायतींची किती कार्य जबाबदाऱ्यांची यादी दिली आहे? 29. विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 मधील कलम 12 नुसार खालीलपैकी कोण विधी सेवेस पात्र नसतात? वरील सर्व पात्र असतात. अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जातींच्या व्यक्ती, मानवी व्यापार किंवा दारिद्र्याने ग्रस्त व्यक्ती, मोठे अरिष्ट वांशिक हिंसाचार, जातीय अत्याचाराने पीडित इत्यादी व्यक्ती. विशेष परवानगी अपीलाची दखल घेणे सर्वोच्च न्यायालयास संविधानाच्या डॅश डॅश अनुच्छेदानुसार सक्षम असते. 136. 98 भारतीय राज्यघटनेनुसार सर्वोच्च न्यायालयाशी पुढील व्यक्ती सल्लामसलत करू शकते? राष्ट्रपती. लोकन्यायालयासंबंधी खालीलपैकी कोणते विधान खरे नाही? लोकन्यायातील निर्णय हे अंतिम नसतात. आणि बाकीचे ऑप्शन होते. लोकन्यायालय समझोत्यावर आधारित आहे. लोकन्यायालय प्रक्रिया ही विनाखर्चिक आहे. प्रकरणात निर्णय लवकर होतो व वेळ वाचतो. 100. क्वेश्चन नंबर 100 खालीलपैकी असत्य विधान कोणते? तर उत्तर दिलं होतं लोकायुक्त त्यांच्याकडे पाठवलेल्या तक्रारीसंबंधी कोर्टाप्रमाणेच अंतिम आदेश काढू शकतात. आणि बाकीची वाक्य होती
लोकपाल बिलाचा उद्देश सरकारी कारभारातील लाचलुचपत नष्ट करणे हा आहे. लोकायुक्त फक्त तक्रारी संदर्भात उपाय सुचवू शकतात. लोकपाल किंवा लोकायुक्त यांना अशा तक्रारी विचारात घेता येत नाहीत, तेव्हा तक्रारकर्त्याला इतर पर्याय उपलब्ध असतो.